साठी इन्शुरन्स कंपनी आणि कृषी विभागाचे काही अधिकारी तिथे आलेले होते. ते प्रत्येक शेतकरीकडून पैसे घेत होते. त्याची चित्रीकरण करण्यासाठी साम टीव्हीचे प्रतिनिधी गेले. त्यांचा कॅमेरा हिसकून घेतला. कॅमेरा फेकला त्यांनी खाली आणि पळ काढला त्या ठिकाणी. कुणी जालना जिल्ह्यात. नाही कुणी घेतलं? इन्शुरन्स कंपनीचे लोक होते आणि कृषी विभागाचे होते. हो का? ती नक्की लोक कुणी होती त्याची शहानिशा केली जाईल. पोलिसांच्याकडनं तपास केला जाईल आणि जर ते कृषी विभागाची लोक असतील तर त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाईल. ती कृषी विभागाची लोक नसतील, बोगस कुणी असतील. कारण काय होतं, बऱ्याचदा तुम्ही असा प्रश्न आम्हाला विचारता, आम्हाला त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी काही माहिती नसते आणि आम्ही उत्तर त्या ठिकाणी देतो. एक आहे, त्याची शहानिशा करून जर कुणाच्या चुकीमुळं शेतकऱ्यांना कारण नसताना त्रास झाला असेल, शेतकऱ्यांना मनस्ताप झालेला असेल, तर त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलं जाईल. मी उद्या सुट्टी आहे, पण परवाच सोमवारी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्याकडनं पण माहिती घेईल, कारण त्यांच्या बीडला लागूनच जालना जिल्हा आहे. आणि अशा पद्धतीने जालना जिल्हाच काय, महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात कुठल्याही व्यक्तीवर अशा प्रकारचा अन्याय होता कामा नये. दादा, जिल्ह्यातला कांद्याचा प्रश्न जो आहे तो सुटणे केला जातो अशी चर्चा सुरू आहे. आपल्याला काय वाटतं, हे आरक्षणाचे आता वेगवेगळे प्रत्येक समाज जो आहे तो कोणी आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरतोय, कोणी आरक्षण मागतंय. प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार जरूर आहे. तो त्याला संविधानाने, घटनेने, कायद्याने दिलेला आहे. फक्त तो कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसून द्यावा लागतो. मागे एकदा आम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळात असताना दिलेलं होतं. दुर्दैवाने ते आमचं आरक्षण हायकोर्टातच टिकलं नाही. नंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं होतं, ते त्यांचं हायकोर्टात टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. अशा 2 गोष्टीचा अनुभव त्या संदर्भातला आहे. आता पुन्हा काही सहकारी मित्र ओबीसीच्या संदर्भामध्ये पण काही मागणी करतायत. काही मराठा आरक्षण द्यावं असंही मागणी करतायत. काही इतर पण समाज वेगवेगळ्या प्रकारे मागणी करतायत. आणि हे सगळं करत असताना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने ज्या डायरेक्शन पाठीमागे दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेऊन कसा मार्ग काढता येईल. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये 52% आणि इकॉनॉमी विकर सेक्शनला संपूर्ण देशामध्ये 10% आरक्षण दिलं, असं 62% आरक्षण ऑलरेडी मिळालेलं आहे. त्याच्यामुळं पुढचं आरक्षण द्यायचं म्हटलं तर आत्ता मिळालेल्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे, असं महाराष्ट्रातल्या बहुतेक राजकीय पक्षाची भूमिका आहे. तशा प्रकारची चर्चा मागे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय बैठक झालेली होती, तिथं झालेली आहे. आणि त्याच्यामुळं तो एक प्रयत्न चालू आहे. आता त्या प्रयत्नाला कसं यश येते ते पाहू. तुमच्याकडे काही तुमच्या भागातल्या बँकांच्या संदर्भात केस आल्या होत्या, तुम्ही त्या बँका कठोर निर्णय घेऊन त्या बँका वाचवल्या. नाशिक जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये आता आपल्यापर्यंत काय माहिती आलेली आहे, आपण काय नेमकं धोरण आखणार आहोत? मध्ये माझ्या स्तरावर एक बैठक झाली, त्याच्यामध्ये भुजबळ साहेब, नरहरी झिरवाळ साहेब, नंतर दिलीप वळसे पाटील साहेब, दादाजी भुसे, आपले पालकमंत्री दिलीप बनकर, असे अनेक, आम्ही माणिकराव कोकाटे वगैरे आम्ही सगळेजण होतो. अधिकारी सगळे होते, सहकार आयुक्त होते, त्याच्यानंतर जॉईंट रजिस्ट्रार होते, सहकार सचिव होते, असे ACS सहकार ते होते. आणि त्यावेळेस आम्ही बघितलं की नाबार्डची लोक पण VCवर होते, व्हिडिओ कॉन्फरन्सवर. RBIचे पण लोक होते व्हिडिओ VCवर. आणि त्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर त्याच्यात बरीच चर्चा झाली. MSC बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर पण होते. आणि त्याच्यातनं ही बँक बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातनं काय राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं, काय राज्य सहकारी बँक मदत करू शकते, कुठले कठोर निर्णयाची अंमलबजावणी करावी लागू शकते, सहकार विभागाने त्याच्यात काय भूमिका घेतली पाहिजे, RBIनी आणि नाबार्डनी जे पत्र दिलेलं आहे त्यांना त्याच्याबद्दल काय उत्तर आपण दिलं गेलं पाहिजे, अशी खूप साधक बाधक सगळी चर्चा झाली. परंतु मी मगाशी तुम्हाला म्हटलं की काही कठोर निर्णय म्हणजे कुठले, वसुलीच्या संदर्भात काय झालं, खूप मोठ्या प्रमाणावर थकबाकी झालेली आहे. आता ज्यांची ऐपत आहे आणि आपल्याला माहिती आहे की ह्याची ऐपत आहे आणि थकबाकी वसूल केली पाहिजे, त्यावेळेस कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळेस बाबा ह्याला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल असं करून चालत नाही. आणि त्याच्यामुळे मी म्हणालो की माझ्या इथं पण
एकेकाळी सोमेश्वर कारखान्याचा अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता काही कठोर भूमिका मला घ्यावी लागली, परंतु आत्ता महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 मध्ये भाव देणारा कारखाना म्हणून त्याची ओळख आहे. 3,350 रुपये FRP आम्ही जाहीर केली. FRP नाही, दर जाहीर केला. अशा पद्धतीचा तो कारखाना आहे. आणि तशाच बँकांच्या बाबतीमध्ये देखील आमच्या बँका एकदम आज सुस्थितीमध्ये चाललेल्या आहेत. तशा पद्धतीनं मी त्याचा उल्लेख केला. तर केंद्र सरकारने अंतरिम असंच सांगितलं की ही निर्यात शुल्क रद्द होणार नाही, त्यामुळे शेतकरी आजही अडचणीत आहे. आपण रोषही आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. मधल्या काळामध्ये काल का काय CM आणि DCM दोघंही दिल्लीला गेलेले होते. आम्ही त्यांच्याही कानावर घातलं, कारण त्याच्या आधीच्या मिटिंगला CM DCM नव्हते. मी, भुजबळ साहेब, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे आणि अब्दुल सत्तार साहेब, दादाजी भुसे, आम्ही सगळेजण त्या मिटिंगला पियुष गोयल साहेबांच्या होतो. पियुष गोयल साहेबांनी नंतर पणन मंत्र्यांना तिकडे बोलवलं होतं. 29 तारखेला का 30 तारखेची गोष्ट. त्याच्यानंतर 2-3 दिवस सुट्ट्या आल्या. मी गेल्यानंतर सोमवारी ह्याच्याबद्दल नक्की त्यांची चर्चा झाली असेल, कारण जो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला प्रश्न असतो ते त्या विभागाचे मंत्री तरी तिथं जातात किंवा राज्याचे प्रमुख किंवा उपप्रमुख तरी जातात. दादा, आरक्षणाचे प्रश्न राज्यामध्ये सध्या वेगळं आणि आरोप सिद्ध होणं वेगळं. कोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आहे. ऐका ना, आरोप सिद्ध होणं वेगळं. आरोप सिद्ध झाल्यानंतर उद्याच्याला तुमच्यावर माझ्यावर कुठलाही आरोप झाला तर त्या व्यक्तीला त्या आरोपामध्ये तथ्य नाही हे सांगण्याचं तरी अधिकार आहे ना, कायद्याने दिलेला आहे ना तो त्यांना. त्याच्यामध्ये ते त्यांची भूमिका मांडत आहेत. अशी आत्तापर्यंत खूप प्रकरणं महाराष्ट्राच्या ह्याच्यात राजकारणात झालेली आहे, परंतु नंतर त्याच्यातनं काही सिद्ध झालं नाही. ते त्याच्यातनं निष्कलंक आहे असं सिद्ध झालं. अशी पण खूप उदाहरणं आहेत. साहेब, आपण आता कौतुक केलंय. मी मुख्यमंत्री असताना अजित पवारांचं नेहमी सहकार्य राहायचं असे त्यांची. मी तुम्हाला सांगतो की मी प्रत्येक कुणाच्याही बरोबर काम करतो त्यावेळेस मनापासून काम करतो. त्यांनी कौतुक केल्याबद्दल ठाकरे साहेब खूप खूप मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आपण म्हणाला कोणते काम नवाब मलिक आपल्याकडे येणारी अशी चर्चा सुरू आहे. नाही, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही आमच्या सहकाऱ्यांना आमच्याबरोबर येण्याच्या करता आम्ही वेलकम करणारच ना. आम्ही एकत्रपणे इतके वर्ष सगळे कामच करत आलेलो ना. जर एखाद्या सहकार्यावर वेगळ्या चुकीच्या पद्धतीनं काही आरोप झालेले असतील आणि त्याची बदनामी होऊन त्यांना बाजूला जावं लागत असेल तर त्यांना एक आधार देणं आमचं सगळ्यांचं कामच आहे. तुम्ही भाजप सोबत गेले असते तरी काल कोण? दीपक केसरकरांनी म्हटलंय एकंदरीत शिवसेनेची मी आपल्याला सांगू का, हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोक कुणी काही बोलले तरी देखील तिन्ही पक्षाचे वरिष्ठ पातळीवरचे नेतेगण ह्याबद्दलचा निर्णय घेतील. प्रत्येकाला आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बरं वाटण्याच्या करता त्यांना त्यांची भूमिका मांडावी लागते. आम्ही अशा प्रकारच्या आजपर्यंत अनेक निवडणुका बघितल्या. शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतात. आणि त्याची मी तुम्हाला सांगू ना, मी प्लीज तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगतो, मी पण अक्षरशः ह्या गोष्टीला कंटाळलो. अजित पवार नाराज, असं झालं, काही एक दादा गेला आणि दुसरा दादा आला. अरे कशाचा दादा गेला आणि दादा आला? हे लोकांचे प्रश्न सुटावेत म्हणून मी काम करत असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही ह्या पद्धतीनं सतत बातम्या देऊन का अशा बातम्या पिकवल्या जातात मला काही कळायला मार्ग नाही. हसन मुश्रीफ आपल्याकडे येणार आहे. म्हणणं आहे की अशा पद्धतीचे सगळे वक्तव्य होत असताना वेदना होतात. शरद पवार यांना वेदना आणि जितेंद्र आव्हाड कुठंतरी जमतं का, जुळतं का? आता न बोललेलं बरं. त्यांनी कांदा आणि टोमॅटो फेकून आंदोलन केलेलं आहे. नाही, एक मिनिट, अजिबात नाही. कांदा कुठेही फेकला नाही. उगीच तुम्ही काहीतरी सांगू नका. एका ठिकाणी टोमॅटोच्या संदर्भात एक टोमॅटोचं कॅरेट ते तिथं असे ओतत होते, तेव्हा मी तिथनं पास झालो. ते माझ्या आधीच जर त्यांनी ओतलं असतं तर मी तिथं 100% थांबलो असतो. मी त्यांना विचारलं असतं, काय रे बाबा काय अडचण आहे, कारण मी पण शेतकरी. मी पुढं गेलो आणि पुढं लोक तिथं थांबलेली होती. तिथं सगळा ग्रुप थांबलेला होता. तिथं थांबल्यावर मला कळालं आणि मग नंतर पोलिसांनी मला सांगितलं 3च लोक होती. ती 3 म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्वी जो होता
त्याच्यातले ते कार्यकर्ते होते. मित्र आमचे दादा आपल्याला मिळालं मुकेशकडे किरण ताजनेमध्ये चर्चा होती तर दादांनी देवीकडे काय मागितलं आम्हाला माहिती आहे, पण नाशिकच्या भुजबळांकरता काही मागितलं का नाही? कारण दादांचे प्रत्येक भुजबळांनी कळवणमध्ये एका आमदारामागे किती जनता असते, आज कळवणच्या स्टेजवर किती 3x3 इतके आमदार, म्हणजे दादांच्या पाठीमागे एवढी जनता. अतिशय अभ्यासपूर्ण महत्वपूर्ण गणिताचा अभ्यास भुजबळांनी आपल्या समर्थनार्थ मांडला. अजित पवारांचे गणित बरोबर ठरतात, पण पालकमंत्रीच्या बाबतीत भुजबळांचं गणित का चुकलं? ते गणित चुकवलं की जाणून बुजून चुकवलं गेलं? हा विषय आमचा, आम्ही 3 पक्षाचं सरकार आहे, हा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा, विस्तार केला तर मंत्रिमंडळात खाती कुठली कुणाला द्यायची, पालकमंत्रीपदं कुठली कुणाला द्यायची, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो. आम्ही एकत्रपणे काम करतोय, ह्याच्यातनं निश्चितपणे पुढं अजून चांगल्याच गोष्टी घडतील, एवढंच मला त्याबद्दल सांगायचं. निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय परिस्थितीमध्ये अनेकदा आरोप जे होतात ते खाली जायला लागलेले आहेत. काल परवा जी न्यायालयात युक्तिवाद झाला त्या युक्तिवादादरम्यान आपल्या वकिलांनी कोर्टामध्ये असं म्हणालेलं आहे की शरद पवार जे आहेत ते मनमानी पद्धतीनं पक्ष चालवत आहे. हा वाद व्यक्तिगत पातळीवर गेला असं आपल्याला वाटतं. हे आपल्याला एक सांगू का, कोर्टामध्ये तुमची जर एखादी केस असेल तर तुमचा मुद्दा तुमचे वकील मांडतात ना, का तुम्ही स्वतः मांडता? आपण वकील नेमतो आणि वकिलांना सांगतो ही केस आमची व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडा, बरोबर ना? त्याच्यामध्ये आम्ही तर सगळे इकडच्याच भागात आहोत, आम्ही कोणीच ते कोर्टामध्ये, इलेक्शन कमिशनच्या समोर वेगवेगळ्या पक्षाला ज्यावेळेस बोलवलं जातं त्यावेळेस त्यांचे वकील लोकच ती भूमिका तिथं मांडण्याचं काम करतात. ही फॅक्ट आहे. दादा पण ज्या पद्धतीच्या रोहित पवारांनी त्याच्यावर देखील टीका केलेली आहे. कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांनी राष्ट्रहित आणि महाराष्ट्र हित यासोबत बहुजन समाजाचं कल्याण या सूत्रासोबतच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची संपूर्ण कारकीर्द ही राहिलेली आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचाच वारसा पुढं घेऊन आम्ही सगळेजण पुढं चाललेलो आहे. समाजकारण राजकारण करत असताना कुठला तरी एक नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून काम करायचं असतं आणि तशा पद्धतीनं आमची भूमिका आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे उभ्या महाराष्ट्राचं एक वंदनीय व्यक्तिमत्व. आपल्याला सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती आहे की आज पण देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष आपण पूर्ण केली, पण 75 वर्षामध्ये कधी काहीसा प्रसंग आला. आपला महाराष्ट्र 1960ला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला गेला, चव्हाण साहेबांनीच आणला. ह्या गोष्टीला पण आज बघता बघता किती वर्ष झाली ते आपण पाहत आहे, म्हणजे 40 जवळपास 63 वर्ष झाली. आता हे 63 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा, त्याच्या संदर्भात सुसंस्कृतपणा राजकीय लोकांनी कसा दाखवला पाहिजे, भाषा कशी वापरली पाहिजे. आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु कमरेखालचे वार कधीच करायचे नसतात. ते पण चव्हाण साहेबांची शिकवण आपल्याला आज देखील किती पदोपदी जाणवते आणि महत्त्वाची आहे. म्हणजे त्या शिकवणीतनंच आपण पुढे गेलो पाहिजे असं आपल्याला सतत जाणवत असतं. आणि त्याच्यामुळं आम्ही तो निर्णय सगळ्यांनी मिळून सामुदायिक पद्धतीने घेतलेला आहे. पत्रकार मित्रांशी संवाद करण्यासाठी इथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे वरिष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब, मुंबईचे अध्यक्ष समीरभाऊ भुजबळ, रवींद्रजी पगार, रंजनजी ठाकरे, सर्वस्थायी आणि सर्व विधिमंडळातील सहकारी, सर्व वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि माझ्या सर्वच पत्रकार मित्रांनो, आज कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम त्याही मतदारसंघामध्ये होते आणि त्याचबरोबर की शेतीमध्ये उद्योगामध्ये नेत्रदीपक प्रगती करणाऱ्या शिंदेंचासुद्धा फार्म आदरणीय अजितदादांना त्या ठिकाणी पाहायचा होता. अशा वेळेला शहरातील आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संवाद करावा या हेतूने आम्ही या ठिकाणी आलो होतो. आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहात. त्याच्यामुळे आपल्याशी संवाद करत असताना काही महत्त्वाचे प्रश्न आज वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला मिळतात. कालच निवडणूक आयोगाकडे
सुनावणी त्या ठिकाणी झाली आणि त्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये 30 तारखेला आम्ही जी काही याचिका दाखल केली होती त्या संदर्भातली सुनावणी त्या ठिकाणी झाली. त्याच्यावरती कायद्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने ते प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन फेटाळून लावलं आणि गुणवत्तेवरती या संदर्भातली सुनावणी करण्याची निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी सूचित केलं. त्याप्रमाणे आमच्या वतीने काल भूमिका त्या ठिकाणी मांडण्यात आली. सोमवारी पुन्हा 4 वाजता त्या संदर्भातली चर्चा युक्तिवाद त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने मी वारंवार ठिकठिकाणी म्हणत आलो की दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आम्ही निर्णय आमच्या मूळ विचारधारेशी ठाम असलेला तर होताच, पण त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडे दिलेले निकाल, निवडणूक आयोगाची अधोरेखित केलेली स्वायत्तता आणि निवडणूक आयोगाने सुद्धा पक्षाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी दिलेले निकाल या कायद्याच्या कसोटीवरती बसूनच आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे नजीकच्या सुनावणीमध्ये सुद्धा जी भूमिका आम्हाला त्या ठिकाणी मांडायचं ती मांडण्याचा आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करू. महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याच्यानंतर राज्याला अधिक गतिमान करावं, वेगवेगळे प्रश्न सोडवावेत. महिलांचा असेल प्रश्न, शेतकऱ्यांचा, कृषीमालाचा सुद्धा असेल, युवकांचे वेगवेगळे प्रश्न असतील. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून या गोष्टीला गती देता येते. या भूमिकेतूनच दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि हा काय पहिल्या प्रथमच संवाद करण्याची भूमिका त्या ठिकाणी नव्हती. तर अनेक वेळेला गेल्या 10-12 वर्षात अशा पैचा निर्णय घेण्याची प्रक्रिया काही वेळेला झालेली सुद्धा होती, परंतु प्रत्यक्षातपणाने ती निर्णायक स्थितीमध्ये त्यावेळेला गेलेली नव्हती. यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीच्या सरकारमध्ये आणि देशामध्ये NDAमध्ये सहभागी होऊन आम्ही त्या निर्णयास पद्धतीची घेतलेली आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला विकसनशील भाग आणि त्याचबरोबर ती आमची मूळ विचारधारा या साऱ्या गोष्टीवरती विश्वास ठेवून आम्हाला त्या ठिकाणी पाठबळ देईल असं मला प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी वाटतं. आज जे काय माहिती आपल्या सर्वांच्या समोर ठेवायची होती ती मी ठेवलेली आहे. दादाही आपल्याशी संवाद करतील आणि आपणही मुख्यपणाने संवाद करावा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. आपल्याला होर्डिंगवर देखील शरद पवार साहेबांचा फोटो नाही. एक मिनिट, तुम्हाला माहिती आहे मागे पवार साहेबांनी स्वतः प्रेस घेऊन सांगितलं की ह्यांना माझा फोटो वापरल्याशिवाय हे महाराष्ट्रात फिरू शकत नाही असं म्हटलं की नाही, आणि त्यांनी सांगितलं मला कोर्टात जावं लागेल. जर कुणी आम्हाला जर असं म्हणत असेल तर शेवटी चव्हाण साहेब तर आम्हाला तसं म्हणू शकत नाही जे आम्हाला खात्री आहे, आणि म्हणून आम्ही चव्हाण साहेबांचा फोटो वापरला. आज पण आम्ही त्या दिवशी कोल्हापूरला जात होतो, सगळेच होतो, तेव्हा संगमावर जाऊन आपल्या त्यांचं दर्शन घेतलं समाधीचं आणि पुढं त्या ठिकाणी गेलो. व्हावी अशा प्रकारची मागणी आहे जाती न्याय अहो ऐका, एक मिनिट मागे आम्ही सरकारमध्ये असताना विधानसभेच्या अध्यक्षांनीच तशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला होता. सभागृहाच्या सर्व राजकीय पक्षाच्या सदस्यांनी एकमताने त्याला पाठिंबा दिला. आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तो ठराव झालेला आहे, तो ठराव आपण वर पाठवलेला आहे, परंतु वरून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. आता दुसरा प्रस्ताव असा पुढे आलेला आहे की केंद्राची मदत न घेता बिहारनी जातीनिहाय जनगणना केली तशी महाराष्ट्राने करावी. तर माझी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण भूमिका हीच आहे की महाराष्ट्रामध्ये जर बिहारसारखं राज्य करू शकतं तर एकदा महाराष्ट्राने पण जातनिहाय जनगणना करावी. परंतु ते करत असताना एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याशी पण चर्चा त्या बाबतीमध्ये करावी लागेल, कारण ह्याला हे खर्चिक आहे. परंतु एकदा समाजातल्या सर्व घटकाला कळलं पाहिजे की बाबा नक्की कोण किती आहे, कारण हे सगळे आता मागं कधी जात न्याय जनगणना झाली मला तरी आठवत नाही. मधी केंद्राने केलेली होती, त्यावेळेस केंद्राने नंतर सांगितलं की ह्याच्यामध्ये प्रचंड चुका झालेल्या आहेत, त्याच्यामुळं ती बाहेर देणं आम्हाला योग्य वाटत नाही, असं एकदा झालेलं आहे. त्याच्यामुळं जातनिहाय जनगणना बिहारचं जर यशस्वी झालं असेल, बिहारची आम्ही माहिती मागवलेली आहे, बिहारची माहिती आल्यानंतर ती जर यशस्वी झालेली असेल तर त्या
रस्त्याने पण जाण्याचा महायुतीचं सरकार विचार करेल. बोगस जे पीक विमा आहे 99 एकर भाजपचे नेते आहे त्यांचे 99 एकर जागेवर पीक विमा मी भरण्यात तुम्हाला आला. सांगू का, हे असे प्रकारचे बोगस कुठं होत असतील तर ते कुठल्या राजकीय पक्षाचे ज्याला महत्त्व द्यायचं नसतं त्याच्यात जर सरकारचं नुकसान होत असेल, जनतेचं नुकसान होत असेल तर त्याची चौकशी करून जे चुकीचे प्रकार करत असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.